नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता भोगी असल्यामुळे ईश्वरी आणि अंजली दोघीजणी मिक्स भाज्या बनवणार असतात आणि त्याची सगळी तयारी ईश्वरीने करून ठेवलेली असते. अंजली तिला मदत करत असते. दोघीजणी इथे वाटाणे सोलत असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं ईश्वरी, नम्रताला बोलावून घेतलेस ना तू? नम्रता इथे हलव्याचे दागिने बनवायला येणार आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, मी मगाशीच ताईला फोन केला होता. तिला एक साखरपुड्याची ऑर्डर आहे मिठाईची. ती पूर्ण झाल्यानंतर ताई लगेच इथेच येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, तुम्हाला वाटाणे चालत नाही ना? मग भुगीच्या भाजीमध्ये मी वाटाणे नाही टाकत. तेव्हा अंजली म्हणते, अगं नाही, टाक टाक. कारण कसं आहे, वाटाणे असे मिक्स भाजीमध्ये टाकले ना तर मला चालतात. तेव्हा तू ह्या भोगीच्या भाजीमध्ये वाटाणे आवर्जून टाक. मला तर भोगीची भाजी खूप आवडते. त्याच्यामध्ये अशा सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात आणि भाज्यासुद्धा बघ ना किती फ्रेश मिळतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मला सुद्धा ही भाजी खूपच जास्त आवडते. तेव्हा अंजली म्हणत असते की भोगीच्या दिवशी सगळं काही विसरून सगळ्यांनी कशी एकत्र नवीन सुरुवात करायची असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, मी सुद्धा तेच ठरवलंय. झालं गेलं सगळं विसरून आयुष्याला नवीन सुरुवात करायची. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी, अर्णव आणि तुझ्यामध्ये काही मोठं भांडण वगैरे झालंय का गं? काही सिरियस नाही आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हो ताई, तुम्हाला माहिती आहे ना अर्णव सरांचा मूड, ते कधीही सिरियस होतात, बाकी काही नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश नम्रताला मदत करायला आलेला असतो. कारण मिठाईचे बॉक्स आता नम्रताला नेऊन त्या ठिकाणी पोचवायचे असतात जिथे साखरपुडा आहे, ज्या लोकांनी ऑर्डर दिलेली असते. कारण त्यांची गाडी आता मध्येच बंद पडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आल्यामुळे त्याच्या गाडीतून आता ते दोघेजण ऑर्डर पूर्ण करायला जात असतात. त्या ठिकाणी पोचवायला जात असतात. तेव्हा नम्रताला खूप बरं वाटत असतं की आकाश तिची मदत करायला योग्य वेळेवरती आलेला असतो. तेव्हा इथे नमू म्हणत असते की आकाश सर, खरंच तुम्ही आलात म्हणून, नाहीतर ही ऑर्डर मी कशा पद्धतीने घेऊन गेले असते काय माहिती. तुमच्यामुळे खूप मदत झाली मला. थँक्यू, थँक्यू सो मच. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, इतकं पण फॉर्मल व्हायची गरज नाही आहे. एवढं मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा ते दोघेजणं बोलता बोलता एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन बोलत असतात. तेव्हा तिथे एक बाई आलेली असते. ती म्हणते की हा तर आकाश आहे ना, वल्लरीताईंचा मुलगा. त्याच्याबरोबर ही मुलगी कोण आहे? तेव्हा त्या बाईने आता आकाश आणि नम्रताला एकत्र बोलताना बघितलेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते आपल्या मनामध्ये, दिवसेंदिवस या दोघांची मैत्री खूपच जास्त घट्ट होत चालली आणि हे चांगलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि ईश्वरी दोघीजणं चांगले गप्पा मारत असतात आणि इथे भाजी बनवत असतात. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणतो, अरे वा, काय चाललंय दोघींचं? दोघीजणी छान गप्पा मारताय, इथे बोलताय. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काही नाही हो, आम्ही भोगीची भाजी बनवतोय, बाकी काही नाही. तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा राकेश म्हणत असतो, मी कुठे जाणार, आता इथे ईश्वरीजींची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना, तेव्हा मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला गेलो होतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो का, तुम्ही खरंच काय स्पेशल करणार आहात ईश्वरीसाठी? तेव्हा राकेश म्हणतो, मी काय स्पेशल करणार, आता संक्रांत येते ना, मग नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणणार, हो की नाही? तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, तसे पण तुम्ही नेहमी गोडच बोलत असता. तेव्हा राकेश म्हणतो, असं तुला वाटतं बायको, पण असं ईश्वरीजींना वाटतं का की मी गोड गोड बोलतो म्हणून? तेव्हा इथे अंजली आता म्हणत असते, अहो तुम्ही गोडच बोलता. ईश्वरी म्हणते, हो ना, तुम्ही खूप गोड बोलता जीजू, अगदी इतकं गोड की माणूस आयुष्यभर लक्षात ठेवेल. आणि म्हणूनच तर तुमच्याबरोबर मी सुद्धा आता गोड गोड बोलते ना. तेव्हा इथे ईश्वरी आता हे सगळं टोमण्यातच बोलत असते, रागातच बोलत असते. तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरीजी, सरप्राईज तर तुम्हाला आता मिळणारच, ते पण बघा कसं सरप्राईज मिळतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने आता ऑर्डर पोहोचवलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की आकाश सर, तुमच्यामुळे आपण योग्य वेळेवरती ऑर्डर पोहोचवली. म्हणजे माणूस देवासारखा धावून येतो असं म्हणतात ना, ते आज मी ऐकलं सुद्धा. म्हणजे खरंच
आज तुम्ही देवासारखेच माझ्यासाठी धावून आलात. म्हणून तर इतकी मोठी अडचण असताना तुम्ही इथे गाडी घेऊन आलात आणि त्याच्यामधून आपण ऑर्डर त्यांच्या घरी पोचवली. थँक सो मच सर." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "अगं नम्रता, आता किती वेळा थँक म्हणणार आहेस अजून?" तेव्हा नम्रता म्हणते, "बरे ठीक आहे सर. चला, आता मला तुमच्याच घरी यायचं आहे. कारण मला हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना, त्यासाठी मला तुमच्या घरीच यायचं आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "अरे वाह! ही खूप चांगली संधी आहे. म्हणजे आपल्याला आता जास्त वेळ बोलता येईल ना, म्हणून म्हणतोय." तेव्हा नम्रता म्हणते, "हो." तर ते दोघेजण आता घरी यायला निघतच असतात. तेवढ्यात तिथे अर्णव आता घरी आलेला असतो ऑफिसमधून. तेव्हा ईश्वरी अर्णवसाठी कॉफी घेऊन आलेली असते, त्याची फेवरेट ब्लॅक कॉफी. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "सर हे घ्या, तुमच्यासाठी तुमची फेवरेट ब्लॅक कॉफी घेऊन आले." तेव्हा अर्णव म्हणतो, "तुला इथे यायची काय गरज होती? मला नकोय ब्लॅक कॉफी आणि तुला हे सगळं करायची गरज नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, असं काय करताय तुम्ही? मला माहिती नाही का की तुम्हाला ब्लॅक कॉफी किती आवडतं ते? आणि म्हणून आपल्या आवडीच्या वस्तू स्वतःपासून लांब ठेवायच्या नसतात. आवडीची बायको आणि आवडीची कॉफी या दोन्हीसुद्धा जवळ ठेवायच्या असतात सर. काही जबरदस्ती नाही आहे. माणसाला जाऊ द्या, पण निदान अन्नावरती तरी राग काढू नका. कॉफी म्हणजे अन्नच आहे सर. त्याच्यामध्ये सगळे अन्नाचेच पदार्थ वापरले जातात. त्याच्यामुळे आता कॉफीला नाही म्हणू नका. घ्या बरं, पटकनी पिऊन टाका. धरा सर, मला सुद्धा खूप कामं आहेत." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "तुला कुणी सांगितलं इथे यायला? मला तुझ्या हातची कॉफी नको आहे, कळलं ना?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "सर, मी तुम्हाला आधीच सांगते हां, तुम्हाला खरंच कॉफी प्यायची नाही आहे का? नाहीतर मी संपवून टाकेन. हे बघा सर, आता तुमची कॉफी कितीही कडू असली तुमच्यासारखी, तरीसुद्धा ती मी वाया जाऊ देणार नाही आहे. मी पटकन पिऊन टाकेन. म्हणून घ्या आणि लवकर संपवून टाका." तेव्हा इथे अर्णव आता इंग्लिशमध्ये पटकन तिला काहीतरी बोलतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "घ्या, आता इतका राग आलाय तरीसुद्धा माझ्याजवळ प्रेमानेच बोलतायत." तेव्हा अर्णव म्हणतो, "प्रेमाने नाही, डोक्यात जातेस माझ्या असं म्हणालो मी." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो का? मग मला समजेल अशा भाषेत बोला ना. मी कॉफी इथेच ठेवून जाते. प्यायची असेल तर पिऊन घ्या. गरम आहे तर, नाहीतर थंड होऊन जाईल." असं म्हणून आता ईश्वरी बाहेर जाते. तेव्हा इथे अर्णव आता येतो. आजूबाजूला बघतो तर ईश्वरी नसते. तेव्हा फोनवरती बोलत असताना अर्णव ईश्वरीने आणलेली कॉफी लगेचच पिऊन टाकतो आणि मोकळा होतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे नम्रता आणि आकाश दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा नम्रता म्हणते, "आकाश सर, तुम्हाला खरंच माहिती नाही आहे की हलव्याचे दागिने म्हणजे काय?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही माहिती. मला माहितीसुद्धा नव्हतं की हलवा म्हणजे कुठला हलवा, हलवा की दुधी हलवा." तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता इथे आता या जोकवरती हसायलाच लागते. तेवढ्यातच इथे नम्रता आणि आकाश दोघे सोबत आलेले असतात. तेव्हा ईश्वरी येते, आपल्या बहिणीला भेटते. त्यानंतर इथे वल्लरी आलेली असते. ती म्हणते, "आकाश, तुम्ही दोघेजण सोबत कसे?" तेव्हा आकाश म्हणतो, "काही नाही, मी ऑफिसमधून घरी येत होतो. नम्रता मला रस्त्यामध्ये भेटली. तिला मी लिफ्ट दिली." तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "पण तू ह्या वेळेला घरी का आहेस आकाश? ऑफिसला गेला नाहीस? तुला ऑफिसमध्ये कामं नाही आहेत का?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, "अगं मम्मा, काय झालं तुला? तू आज एवढे प्रश्न का विचारतेस? सहजच भेटलो आम्ही दोघेजणं." तेव्हा इथे नम्रता म्हणते, "हो, आम्ही सहजच भेटलो." तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अंजली तिथे आलेली असते. ती म्हणते, "नम्रता, आलीस का गं? बरं झालं आलीस हां. हलव्याचे दागिने तुलाच तर बनवायचे आहेत ना?" तेव्हा नम्रता म्हणते, "हो, मी सगळ्यांसाठी हलव्याचे दागिने बनवेन. पण इथे अर्णव जिजूंसाठी तर इशूच दागिने बनवणार ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, यांच्यासाठी सगळे दागिने मीच बनवणार आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, "मी काय म्हणते, आपल्या घरातल्या पुरुषांसाठी सुद्धा आपण एक एक दागिना बनवूया, हो की नाही?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "हो चालेल ना, आकाश सरांसाठी मी दागिने बनवेन." वल्लरी म्हणते, "काही गरज नाही आहे आकाशसाठी दागिने बनवायची, तू का बनवशील?" नम्रता म्हणते, "मी सहजच बोलले." तेव्हा आकाश म्हणतो, "मम्मी अगं चिल, किती लगेच चिडशील?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणते, "बरं ठीक आहे, चला चला आपण आता निघूया." वल्लरी म्हणते, "हो निघाच. ज्या कामासाठी आलाय ते काम करा आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. संक्रांत आहे ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून निघून जा. कुणासाठीही तुला हलव्याचे दागिने वगैरे बनवायची गरज नाही आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव काम करत बसलेला असतो.
तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि त्याच्या हाताचे मेजरमेंट्स घेत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काही नाही, हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना, तेव्हा तुमच्या हाताचे मेजरमेंट्स घ्यायला आली आहे सर, ते लागतात, नाहीतर हलव्याचे दागिने कसे बनवणार? तेव्हा अर्णव म्हणत असतो, त्याची गरज नाही आहे, तू बनवलेले दागिने मी घालणार नाही आहे आणि तुला कळत नाही आहे मी काम करतोय ते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी पण कामच करते, त्यासाठीच मी इथे हाताचे माप घ्यायला आली आहे ना. ती म्हणते, द्या, बोटाचाही माप घेऊ द्या, कारण अंगठीसुद्धा बनवायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर किती क्यूट बोटं आहेत हो तुमची. आणि ती आता माप घेतल्यानंतर अर्णव म्हणत असतो, तू हलव्याचे दागिने बनवलेस ना, मी घालणारच नाही. ती म्हणते, सर तुम्हाला घालावेच लागतील. अर्णव म्हणतो, नाही घालणार मी, डस्टबिनमध्ये फेकून देईन. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय माणूस आहे हा? सर तुम्ही खरोखर मी बनवलेले मेहनतीने दागिने डस्टबिनमध्ये टाकून देणार आहात? मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे सर. मी इतक्या मेहनतीने बनवणार ते दागिने आणि तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देणार? काय पण माणूस आहे हा, म्हणजे याला माणसाची काही किंमतच नाही आहे. सर मला अजिबात आवडलेलं नाही आहे तुमचं बोलणं. तुम्हाला दागिने घालावेच लागतील, मी बनवणारच आहे ना तसे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू बनवलेस तरी मी घालणार नाही. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही घालणार मला माहिती आहे. आता तुम्ही कॉफीच्या वेळेला जसं केलंत ना, आधी नाही नाही म्हणालात आणि लगेच प्यायलातच ना, तसंच तुम्ही दागिन्याच्या वेळेला सुद्धा कराल. आता नाही म्हणताय, पण नंतर तुम्ही नक्की इथे माझे दागिने घालाल मला माहिती आहे. म्हणून मी तुमच्यासाठी दागिने बनवणार आहे सर, आणि ते तुम्हाला घालावेच लागतील, असं आता ईश्वरी म्हणते आणि तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला इथे इरिटेट करण्याचं कामसुद्धा ईश्वरी मध्ये मध्ये करतच असते. तेवढ्यातच इथे नम्रता, अंजली आणि ईश्वरी तिघीजणी बसून आता हलव्याचे दागिने बनवत असतात. तेव्हा अंजली म्हणत असते की, नम्रता खरंच ग, किती पटापट दागिने बनवलेस तू, आणि ते सुद्धा किती नाजूक, खूप छान दागिने बनवतेस तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला खूप कौतुक वाटत असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, एवढं काही केलेलं नाही आहे मी, आणि तसंही हे दागिने बनवायची मला सवयच आहे ना, म्हणून मी पटापट बनवते. तेव्हा इथे अंजली म्हणते, आणि ईश्वरी तू सुद्धा अर्णवसाठी खूप छान दागिने बनवलेस हां, खूपच नाजूक. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की, हो ना, पण तुम्हाला माहिती आहे अर्णव सर म्हणाले की मी दागिने घालणार नाही म्हणून, पण तरीसुद्धा मी म्हणाली, मी तुमच्यासाठी दागिने बनवणार म्हणजे बनवणार, आणि त्यांच्यासाठी मला अजून एक अंगठीसुद्धा बनवायची आहे. मेजरमेंट्स घेऊन आली आहे ना मी, सरांना मी बनवलेले दागिने घालावेच लागतील. तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणत असते की, अरे वा, त्याच्यासाठी खरंच खूप छान दागिने बनवलेस. तर वल्लरी म्हणत असते की, ईश्वरी तू बनवलेले दागिने अर्णव घालणारच नाही, कारण का मला माहिती आहे ना, ते दागिने घालून तो मिरवेल कमी, पण त्याला राग मात्र जास्त येईल. तुमच्यामध्ये अजून कसं भांडण होईल ना, याकडे मी लक्ष देणार आहे. तेवढ्यातच त्या ठिकाणी आता आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो की, अरे वा, असे असतात का हलव्याचे दागिने, खूपच छान बनवलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, हात लावू नको, नाहीतर खराब होतील ते. आणि इथे आता आकाश म्हणत असतो, मी पण घालणार आहे हलव्याचे दागिने. तेव्हा अंजली म्हणत असते की, तुला जर इतकी हौस आहे ना हलव्याचे दागिने घालायची, मग त्यासाठी तुला लग्न करावे लागेल. करशील मग लग्न? तेव्हा आकाश म्हणतो, हो करेन ना. काय मग नम्रता, बरोबर बोलते ना ताई, लग्न पण करावं लागेल आणि तू येशील ना इथे हलव्याचे दागिने बनवायला? तेव्हा नम्रता म्हणते, हो येईन ना मी हलव्याचे दागिने बनवायला. तेव्हा इथे आता ईश्वरीसुद्धा हसायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, दागिने आता बनून पूर्णपणे तयार झालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई किती छान दागिने बनवलेस ग, माझे तर दागिने बघ ना, किती सुंदर बनवलेस तू, मला तर खूप आवडले. तेव्हा आपण एक काम करूया, थोडा वेळ हे दागिने इथेच ठेवूया, म्हणजे थोडी हवा लागेल ना, ते वाळतील. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू आपण तुझे दागिने आहेत ना, ते आजींना दाखवूया ना, त्यांना आवडलेत की नाही, कारण त्यांची खूप इच्छा होती ना की हे दागिने मी बनवावे म्हणून. तेव्हा इथे नम्रता म्हणते की, आपण आजींना जाऊन दाखवूया. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजींना आवडतीलच, पण तुझी इच्छा आहे तर चल आपण आजींना दाखवू. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता आणि ईश्वरी दोघीजणी आता ईश्वरीचे दागिने आजीला दाखवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात, आणि अर्णवचे दागिने बाहेरच राहिलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की, आता अर्णव हे दागिने घालणारच नाही, याची काळजी मी घेते, कारण त्याच्या दागिन्यांवरती ती पावडर टाकून खराब करणार असते.
त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आजी ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी, ही साडी आहे ना सात्विकाची साडी आहे आणि सात्विकाची मनापासून इच्छा होती की तिची साडी तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी आणि म्हणून तिने ही साडी मला जपून ठेवायला सांगितली होती. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की आजीच्या जागी बरोबरच आहे, की माझ्या आजीला असं वाटतंय की आईची साडी तू नेसावी आणि माझ्या आईची इच्छा पूर्ण होईल. पण आजीला माहिती नाही आहे ना, की आपल्या दोघांमधलं रिलेशन कसं आहे ते. तुझ्यामधलं, माझ्यामधलं आणि आईमधलं रिलेशन कसं आहे, याची रिॲलिटी आजीला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या आईची साडी नेसून तिचं म्हणणं पूर्ण करायची तुला गरज नाही आहे. कारण मला अजिबात वाटत नाही, की तू माझ्या आईची साडी नेसावी. कळलं तुला? तेव्हा माझ्या आईच्या साडीपासून तू लांब राहायचं. नेसायची सुद्धा गरज नाही आहे, असं अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरीला खूप प्रेक्षकांना वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं, की अर्णवची इच्छाच नाही आहे, की मी सात्विका आईंची साडी नेसावी. तेव्हा तिला वाईट वाटलेलं असतं.